आज माझा दुपारीच नाश्ता चालला आहे, कारण सकाळी जेवण झालं होतं. पण दुपारी पोहे खायची इच्छा झाली म्हणून पोहे बनवले आणि शंभूसाठी ना थोडासा शेवयाचा भात बनवला होता. त्याला मॅगी म्हणून आवडते म्हणून. पण त्याला ते काही खायचं नव्हते. एक घास खाल्ला आणि ठेवून दिला. आणि माझ्या प्लेटमध्ये पोहे बघितल्यानंतर मला ते पोहेच खायचेत म्हणे आणि जास्त पोहे काही खायचे नसतात त्याला. मधले शेंगदाणे वेचून वेचून खायचे असतात. कांदा वगैरे काही खात नाही. आता श्रावणमहीमध्ये कांदा टाकत नाही मी. तर त्याला फक्त शेंगदाणे वेचून वेचून खायचे असतात. चला म्हटलं माझ्या नादाने तरी तो खातो म्हणून. आणि शेवयाचा भात करताना मला लक्षात आलं की शेवयामध्ये जाळ्या झाल्यात. तर मी एवढ्या नका देऊ बोलते, पण मला गावाकडून ना सगळेजणी असं शेवया म्हणा, डाळी म्हणा, सगळं काही देतात. कारण इथं काय होतं ना, वाळू घालायला खूप प्रॉब्लेम येतो. इथं आतमध्ये ऊन येत नाही आणि वरती घालायचं तर खूप कबुतरं असतात. त्याच्यामुळे ह्याच काही काही खराब होतात पावसाळ्यामध्ये. डाळी पण खराब होतात कधी कधी. म्हणून आता हे हवेला ठेवलं आहे मी आणि जे काही जाळ्या झालेल्या आहेत मध्ये ते बाजूला काढते. तर असं एक एक करून बाजूला काढल्या मी जाळ्या आणि थोडंसं हवेला ठेवलं. आणि माझ्या बाळाचे दररोज काही ना काही नखरे असतात. हे बघा आता झाडून काढते मी, पण त्याला माझ्या पाठीवर बसायचं आहे आणि पाठीवर बसूनच तू झाडून काढ म्हणे मला घेऊन. तर त्याला उचलून मला झाडून काढायचं होतं. तर त्याचे काही हट्ट असतात, लाडीगोडी लावतो मला माझ्यासोबत खेळ म्हणून. आणि झाडून वगैरे झाल्यानंतर आम्ही खाली गेलो होतो खेळायला. तर आता आम्ही खालीच खालच्या म्हणजे पहिल्याच फ्लोरला राहतो. पण त्याला तरी लिफ्टमध्ये जायचं असतं की त्याला बटन दाबायचं असतं म्हणून. त्याचं मज्जा चाललेली असते की बटन दाबायला मज्जा येते म्हणून त्याला लिफ्टमध्ये जायचं असतं, बाकी काही नाही. शक्यतो आम्ही लिफ्टमध्ये नाही जात जास्त खाली असल्यामुळे. असं कधी तर त्याच्यामुळे येतो, त्याची लाडीगोडी असते मला. आणि हे बघा त्याच्या पप्पाला त्यांनी अननस आणायला लावले आणि अननसनं एकच घास खाल्ला आहे फक्त आणि आंबट लागतं म्हणे मला नको खायचं. तर मला पण जास्त आवडत नाही, पण आता दोघालाच खावं लागेल आमच्या, आता काय करणार. आणि रात्रीच्या जेवणामध्ये काय नाही, साधं सिंपल खिचडी बनवली होती. तर खिचडीमध्ये मला मुगाची डाळ टाकायचीच लक्षात नाही. तर मुगाची डाळ असली ना तर छान लागते. तर चला असो, जे आहे ते आहे. आणि लोणच्यासोबत खिचडी मस्त लागते. असं कधीतरी हलकं फुलकं पण खात असतो, जास्त काही भात नसतो आमच्याकडे. तर चला, कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.